समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची वाडा भोगणे ते फाडा संचिताचे ही विल्यानंते तैसीची राहावे चित्तियस द्यावे समाधान तुका मने घाल तुया मारी भार वाहू हा संसार देवा पाये वाहू हा संसार देवा पाये ठेविले अनंते तैसीची राहावे चित्तियस द्यावे समाधान विठ्ठल हीच थोर मूर्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंती तैसीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान महायोग पीठे तटे भीमरथ्यांबुरं पुंडरीकाय दातुं मुनिद्रै समागत्य तिष्ठन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो
झालो तुमच्या लागलो निज चरणास काय माझी वाणी मानेल गंजो संतांसी चित्तासी आपुलिया शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला प्राप्त प्रसंगी संकीर्तनाच्या सेवपात निवडलेला हा अभंग यावत भूतलावावर जन्माला आलेल्या सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण सकल संतभूषण संत सम्राट हृदय सम्राट श्रीमंत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज देहूकर आणि यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा हा अभंग असून अगदी छोटासा अगदी सोप्या अर्थाचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा असा हा अभंग आहे। आणि या अभंगामध्ये जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबराय आपल्याला भक्तीचं महत्व प्रतिपादन करतात। तुकोबराय म्हणतात संसाराचे प्रेम देवाकडे वळवावे हीच थोर भक्ती त्या भगवंताला आवडते आणि त्या अनंताने जसे आपल्याला ठेवलेले असेल ना दादा अरे ज्या स्थितीमध्ये ठेवलेले असेल त्यामध्ये आपण आपलं समाधान मानलं पाहिजे। आणि आपण जर समाधान नाही मानलं आपण जर उद्वेगच करीत राहिलो ना तर मग वाट्याला सुद्धा दुःख येणार आणि हे भोग भोगणे म्हणजे पूर्व संचिताचे फळ आहे। पुढे जाऊन तुकोबराय सांगतात आपण काय करूया हा सर्व भार ते देवाच्या चरणावरती अर्पण करूया। हा झाला अभंगातील थोडक्यात सांगायचा भावार्थ। सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या या पुण्य पावन असलेल्या देऊळगाव या गावामध्ये अगदी प्रतिवर्षाप्रमाणे गेले 36 वर्ष झाले चालू असलेला हा अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह तथा रामकथा आणि देवी भागवत कथा ज्यांच्या अमृत तुल्य वाणीतून या कथेचं आपण रसपान करीत आहात असे परम आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानदेव महाराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ही कथेचं रसपान करीत आहात। आणि आजच्या दिवसाचं हे कीर्तन रूपी वाक्पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावरती समर्पित करण्याचा सुयोग ज्यांच्या माध्यमातून मला प्राप्त झाला असे आमचे परम आदरणीय हरिभक्त परायण किरण महाराज आणि तुमच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आज माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं दर्शन मला घडालं सेवा मला मिळाली हे मी माझं खरंच या ठिकाणी परम भाग्य समजते। धन्य मी माने आपुले संचित किंवा मग तरी माझ्या दैवा पार नाही। कीर्तनाचं सौजन्य जे आहे हे असे परम आदरणीय गणपत दादा पवार त्यांची मुलं प्रकाश दादा पवार गुलाबराव दादा पवार यांच्या माध्यमातून आजचं हे कीर्तनाचं सौजन्य आहे। सुंदर या ठिकाणी नियोजन तुम्ही ग्रामस्थांनी केलेलं आहे कारण नियोजनाची दृष्टी प्रत्येक कालाच असेल असं नाही ना माऊली। अहो कुठल्याही गोष्टीचं नियोजन करायचं आहे फॉर एक्झाम्पल सप्ताहाचं नियोजन करायचं आहे तर त्याकरिता मंडप कसा असावा साऊंड सिस्टीम कशी असावी गायक वादक कसे असावे अगदी वस्तुस्थितीने हे ज्ञान नियोजन कमिटीला आहे। खरंच फार सुंदर नियोजन झालेलं आहे। नियोजन करत्यांकरता बरं का टाळ्या वाजवल्या पाहिजे फार सुंदर नियोजन। आता या ठिकाणी मला सर्वांची नावं माहिती नाही बरं का त्याच्यामुळे सर्व वयानं ज्ञानानं
मायबापानं अधिकारानं मोठी असलेली मंडळी. विठ्ठला या ठिकाणी भाग्यवान लोक तुम्ही आहात की कीर्तनाला तुम्ही येता, बरोबर? कारण कुणीही नाही येत दादा या कथा कीर्तनाला. अरे सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं, सपने तो सभी सजाते हैं लेकिन टूट जाते हैं. ठीक उसी तरह शुरू कथा कीर्तन में तो वही लोग आते हैं जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं, जिन्हें हमारे राम और कृष्ण बुलाते हैं. म्हणून भाग्यवान लोक या ठिकाणी आपण आहात की कीर्तनाला तुम्ही येता. आणि बघा, महाराष्ट्र आपला भारतभूमी ही फार मोठी संतांची भूमी आहे. पवित्र ते कोडा, पवित्र ते कोडा, पावन तो देश जिथे हरिची जन्मा घेते पवित्र ते कोड. या भारतभूमीमध्ये अनेक जाती, अनेक पंथ, विविध भाषा बोलल्या जातात माझ्या दादांनो. पण ऐका ना, सर्वांच्या हृदयामध्ये मात्र एकच भावना, इंडिया इज माय कंट्री, ऑल द इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड. बोलत चला ना, तुम्ही काय नानमुखातली पाहुणे आहे का? बोलत चलायचं, आपला कार्यक्रम चालता बोलताय बरं का. इंडियन कल्चर इज द ग्रेट कल्चर, इंडियन फिलॉसॉफी इज द ग्रेट फिलॉसॉफी. भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय संस्कृती ही जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि अशा या संस्कृतीचा गौरव करण्याचं कार्य अनेक थोर महापुरुषांनी अनेक कार्यक्षेत्रामध्ये केलंय दादा. मग कदाचित ते राजकीय, सामाजिक, आर्थिक कार्यक्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, यांनी या संस्कृतीला अगदी उंच पातळीवर नेऊन पोहोचवण्याचं कार्य केलंय. याचे पुढे जाऊन सांगते, ऐका. आपल्या या भारतासारखा देश जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार, कारण आपल्या या भारत देशाला काय म्हटलं जातं? भारत, बोला बोला, माता. तुम्ही कधीतरी ऐकले का हो? अमेरिकन माता, पाकिस्तान माता, ऑस्ट्रेलियन माता, चीन माता, रशिया माता, ऐकलंय? अहो, त्यांना माताच काय, त्यांना मावशी सुद्धा म्हटलं जाणार नाही. कारण जेवढा आपला भारत देश पवित्र आणि पावन आहे, ते देश तेवढे पवित्र आणि पावन नाही. आणि इतर देशांच्या संस्कृतीशी तुलना करता, कंपॅरिझन करता भारत देश संस्कृती प्रधान आहे. ज्या देशाचं वर्णन एका गीतकाराने फार सुंदर केलंय. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करते हैं बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. जहां सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. असा हा आपला भारत देश पवित्र आणि पावन देश आहे. हाच तो भारत देश आहे, हीच ती भारताची, महाराष्ट्राची भूमी आहे. या भूमीमध्ये भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ साहेब, संत जनाबाई, मीराबाई, सुखबाई, मुक्ताबाई, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णुमौली संत श्रेष्ठ धनोबराय, वैराग रामरसिक जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबराय, संत नामदेवराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि आदी करून अखिल संत मांडियाळी. बघा, भारतासारखा देश जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. आणि भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, बरं का, धनोबरायांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, वारकरी संप्रदायासारखं संप्रदाय नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, रामायणासारखे आचारसंहिता नाही, दशरथासारखे वडील नाही, कौसल्यासारखी आई नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी
प्रवेश करूया. निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांच्या शब्दांनी या अभंगावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. खरे तर भारतीय संप्रदाय हा श्रेष्ठ संप्रदाय आणि या संप्रदायामध्ये अगदी परखडवाणी ज्यांचे आहे, अगदी परखड वक्तृत्व करणारे जे आहेत ते म्हणजे जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज. बघा, तुकोबारायांचा अधिकार सामान्य नाही माझ्या दादांनो. आणि घरात नाही आण, गावात नाही मान, तरी चित्तात समाधान. जगद्गुरु तुकोबाराय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम असं त्यांचा अधिकार तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलाय. आणि या अभंगामधून महाराज आपल्याला उपदेश करतात. पण उपदेश तरी कुणी करायचा, तर ज्याचा अधिकार असेल त्याने उपदेश करायचा. उपदेश करणाऱ्या व्यक्तीचा अधिकार तरी कसा असला पाहिजे, तर उपदेश करणारा जो व्यक्ती आहे तो जो उपदेश करतो आहे त्याला त्याचा स्वतःचा अनुभव असला पाहिजे. अनुभव जर नसेल तर तो व्यक्ती उपदेश करू शकत नाही. बघा, श्रीमद भागवत कथेमध्ये गोकर्ण आपल्या वडिलांना उपदेश करतो आत्मदेवाला. आणि गोकर्णाचे वडील आत्मदेव गोकर्णाचे उपदेश ऐकतात. याचाच अर्थ असा आहे की चांगला जर उपदेश असेल तर तो ऐकावा. मग तो लहान व्यक्तीचा का असणार, पण तो ऐकावा. बरं का, आपण घरामध्ये नेहमी असं काही एखादं वाक्य वापरत असतो की अरे वृद्ध माणसाचं माणसाने ऐकलं पाहिजे, मोठ्या व्यक्तीचं थोर माणसाने ऐकलं पाहिजे. पण आजकालची तरुण पिढी कुणाचं ऐकायलाच नको म्हणते. बरोबर ना दादा? कुणाचंच ऐकायला नको म्हणते आजकालची तरुण पिढी. खरं तर आपण ऐकलं पाहिजे, कारण हे अनुभवी माणसं जे आहेत ना ते अनुभवाने शहाणे झालेले असतात. एकाचं लग्न फिक्स झालं, मग असे 10-15 तरुण गोळा झाली आणि ती म्हणाली, हे बघ मित्रा, तुझ्या लग्नामध्ये आपण एकही म्हातारं न्यायचं नाही. अरे अजिबात न्यायचं नाही. काय रे म्हणे, तिला म्हातारी काही एन्जॉय करू देत नाही, काही नाचू देत नाही, काही पिऊ देत नाही, न्यायचंच नाही म्हातारं. मग काय, एक समजदार व्यक्ती होता मुलगा, तो म्हणाला, अरे कुणी नसले तरी चालेल, पण आपण काय करू, आपल्या आबाजींना सोबत घेऊ. मग आबाजींना मागे बसवण्यात आलं. सगळी मुलं समोर बसले. त्या ठिकाणी लग्नामध्ये गेले आणि लग्नामध्ये गेल्यानंतर वधू पक्षातील लोकांनी बघितलं, काय रे म्हणे, हे तर सगळे तरुणच मुलं दिसतात, म्हाताऱ्यांचं काही नामोनिशाणच नाही, काही म्हातारी दिसून नाही राहिली. चला परीक्षा घेऊ यांची. मग काय, एक 80 वर्षाचा म्हातारा उठला आणि त्या मुलांना विचारू लागला, काय नाही मुलांना आला? हो म्हणे, आबाजी आलोय. आमची मुलगी नेण्यासाठी आलाय? हो म्हणे, तुमची मुलगी नेण्यासाठी आलो. बरं मग आनंद सुद्धा नेणार? हो म्हणे, ते काय मंडपात ठेवायची गोष्ट आहे का, सोबतच घेऊन जाणार. बरं मग आम्ही तुम्हाला हुंड्यामध्ये जी 10 एकर जमीन दिली ती सुद्धा तुम्हाला नेता आली पाहिजे. आणि ती जर तुम्हाला नेता येत नसेल तर आम्ही आमच्या मुलीला तुमच्यासोबत पाठवणार नाही. आता काय विचारता, उत्तर दाखव यांची चांगले फुल पिलेले होते. आता यांना कळतच नव्हतं नेमकं काय उत्तर द्यावं. जमीन रामू, जमीन जमीन कशी द्यायची. मग काय, समजदार मुलगा म्हणाला, आता आपल्याला हे उत्तर जमणार नाही, आता आपल्या आबाजींना समोर करा. मग आबाजी समोर आले. आबाजी ते रामूंना म्हणतात, हे बघा रामू, तुमच्या जशा काही अटी आहेत ना तशा माझ्या सुद्धा अटी आहेत. बघा, तुमची मुलगी जशी मंडपात आहे ना, आनंद जसं मंडपात आहे ना, तशी तुम्ही आम्हाला जी 10 एकर जमीन दिली हुंड्यामध्ये ती सुद्धा मंडपात घेऊन या. आम्ही घेऊन जायला तयार आहे. आला ना अनुभवी गावी. अरे अनुभवी माणसाने ऐकलं पाहिजे माझ्या दादांनो. अनुभवाने माणूस शहाणा होत असतो. तुकोबारायांना अनुभव असल्या कारणानं तुकोबाराय आपल्या बघा, तुमची जर कोणी वैयक्तिक निंदा केली, तुम्हाला जर कोणी त्रास दिला, शिव्या दिल्या, तर तुम्ही काय करायचं, त्या मनुष्याच्या नावाची रेख हवेमध्ये, पाण्यावर आणि वाळूमध्ये उडून ठेवायची. हवेवरची रेख, पाण्यावरची रेख दिसत असते ना मावशी? झोपल्या का जागे ना. पाण्यावरची रेख, हवेवरची रेख दिसत असते ना. पण ऐका, एक महत्वाचं सांगून जाईल. अरे ज्याने तुमच्यावरती उपकार केला ना, उपकार, त्याच्या नावाची रेख संगम रवणी दगडा
त्याचे उपकार माणसाने विसरायचे नसतात. पण आपलं कसं आहे सांगू, अरे गरज संपली तर त्याने भागवलेली गरज आपण विसरतो, लगेच उपकार विसरतो आपण, त्या देवाचे उपकार विसरतो. नवल नाही, पण ज्या आई वडिलांनी रात्रंदिवस आपल्याकरिता आडाचं काढून रक्ताचं पाणी केलं, त्या आई वडिलांचे उपकार आपण विसरतो. आणि एक दिवस म्हणतो त्या आई वडिलांना, काय हो आई बाबा, काय केलंय तुम्ही आमच्याकरता, मला तुम्ही सांगा. एवढे उपकार त्या आई वडिलांच्या आपल्यावरती. आणि तरी सुद्धा जर तो मुलगा परत फिरत असेल तर मला तरी असं वाटतं त्याने कितीही दिवस कथा आणि कीर्तन ऐकली ना दादा, तरी काहीच उपयोग होणार नाही. अरे माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. आई या शब्दाचा अर्थ तरी काय? आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते, तिला आई म्हणतात. पण आपलं तर असं झालंय, अरे 4 तांदूळ डोक्यावर पडले, बायको घरात आली, कधी आई वडिलांना विसरून गेलो कळत नाही हो मुलांना. आमची संस्कृती तरी काय आहे? मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथी देव भव, अशी म्हणणारी आमची संस्कृती. आणि आज त्यांचेच आई वडील वृद्धाश्रमात राहतात. आणि जास्तीत जास्त वृद्धाश्रमात राहणाऱ्या कोणत्या आई वडिलांची संख्या असेल ना, ती आहे शिकल्या सवरलेल्या लोकांच्या आई वडिलांची. मग काय घेतले तरी काय आम्ही आमच्या शिक्षणातून? अरे फार डिग्री मिळवली म्हणजे झालं असं नाही ना माझ्या दादा. अरे तुमच्या आई वडील जर दुःखी असतील तर तुमच्या डिग्रीचा, तुमच्या एज्युकेशनचा काहीच उपयोग होत नाही त्या ठिकाणी. एखाद्या वेळेला जा त्या वृद्धाश्रमाला भेट द्या, विचारा त्या खिदमत पडलेल्या आई वडिलांना, काय हो तुमचा मुलगा काय करतो? त्यावेळेला सांगतील ते आई वडील, अहो आमचा मुलगा ऍडव्होकेट आहे, आमचा मुलगा डॉक्टर आहे, आमचा मुलगा टीचर आहे, प्राध्यापक आहे, पायलट आहे. पण त्या वृद्धाश्रमामध्ये खिदमत पडलेलं एकही वृद्ध जोडपं तुम्हाला असं नाही म्हणणार की आमचा मुलगा हा अडाणी शेतकरी आहे. कारण शेतकऱ्याचे आई वडील कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे माऊली, ही वस्तुस्थिती आहे. कुणाचे पोहोचतात? मग शिकले सवरलेल्या लोकांचे. मग काय घेतले तरी काय आम्ही आमच्या शिक्षणातून? अरे जीवनामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येतील. अरे जिंदगी में पैसे से सब कुछ मिल सकता है, लेकिन एक बात पैसे से कभी नहीं मिल सकती, उसे माँ बाप कहते हैं, उसे माँ बाप कहते हैं. म्हणून तुम्ही तुमच्या जन्मदात्या आई वडिलांची सेवा करा गड्या. मला जर कोणी विचारलं ना की ताई या जगामध्ये श्रीमंत कोण, मी सांगेन त्याला, अरे ज्याला आई वडील आहेत तो श्रीमंत. या जगामध्ये यशस्वी कोण? ज्याने आपल्या आई वडिलांची किंमत केली. तो या जगामध्ये विजयी कोण? ज्याने आपल्या आई वडिलांचे शब्द पूर्ण केली. तो आणि या जगामध्ये नालायक कोण? ज्याने आपल्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढलं नाही दादा, तो नालायक आहे, तो नालायक आहे. ऐका, गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे. आणि ज्या वेळेला व्याख्यानाला जायचे ना दादा, त्या वेळेला आपल्या आईचं मडकं पातळ सोबत घेऊन जायचे. त्या ठिकाणी व्याख्यान करायचे. भावेंकरिता फार सुंदर मखमलीचं बिछेत केलेलं असायचं. भावेंनी त्याच्यावरती आपल्या आईचं मडकं पातळ घ्यावं, ते अंथरावं, त्याच्यावरती झोपावं. लोकांनी विचारावं भावेंना, ओ भावे, अहो फार सुंदर मखमलीचं बिछाईत होते आणि तुम्ही त्याच्यावरती हे मडकं पातळ काय अंथरता? त्यावेळेला भावे म्हणतात, सावकार, अहो तुमच्याकरिता असेल ते मडकं पातळ आणि तुमची गादी तुमच्याकरिता असेल मऊ लुसलुशीत, पण ज्या वेळेला सावकार मी हे मडके पातळावर झोपतो ना, त्यावेळेला मला असं वाटतं ही माझ्या आईची मांडी आहे. कारण आज माझी आई नाही हो, ती या जगामधून निघून गेली. पण ज्या ज्या वेळेला सावकार मी या पातळावर झोपतो ना, त्या वेळेला मला असं वाटतं मी माझ्या आईच्या मांडीवरती झोपलेलो आहे. गोदान आणि भूदान चळवळीचा महान प्रणेता विनोबा भावे कापडामध्ये आई शोधतो रे, आणि तुम्ही तुमच्या जिवंत आई वडिलांना घराच्या बाहेर लाथा मारून काढता. काय वाटत असेल त्या आई वडिलांना? खऱ्या अर्थाने आई वडिलांची सेवा करा गड्या. नंतर म्हणून काही उपयोग नाही की अगं आई, या आई का सोडून गेलीस ग मला.
कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण मागवील तुझ्या या भराला। जन्मला त्या आई वडिलांची सेवा करा, कारण माँ बाप ही ना खुश है बेकार सारी कमाई है, इलाह नहीं ये हाक है, इस राज को मत भूलना, उपकार इनके लाखों है, इस बात को मत भूलना। तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता त्यांना घर नाही दिलं तरी चालेल, पैसा प्रॉपर्टी इस्टेट दागदागिने नाही दिले तरी चालतील, माझ्या दादांनो फक्त 2 शब्द का होईना आई वडिलांशी प्रेमाने बोला। आई वडिलांचे उपकार आपल्यावरती आहेत तसे भगवंताचे आहेत, कारण आपण एखाद्या वेळेला म्हणूया हे शरीर आम्हाला आमच्या आई वडिलांनी दिले, पण हे इंद्रिय दिले इंद्रिय हाताया भजन केलं पाहिजे, कारण देवाला काय आवडतं हो? देवा भावाचा भुकेला, ती माळ जप सोडून दिली, ती माळच घेतली आणि त्या मांजराला फेकून मारली। बरं का, ही काही भक्ती आहे का माऊली? एक मनुष्य संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेला आणि त्या ठिकाणी देवाची पूजा अर्चना करतोय, पण त्यांचं लक्ष जे आहे ते मात्र त्याच्या चप्पलकडे। हा, कोणी आपली चप्पल नेणार तर नाही, तुम्हाला नाही वाटत ना असं कधी?
हे काय भक्ती आहे का? ही का भक्ती खरी पडते मना बाहेरी, ही का भक्ती पडते मना बाहेरी, देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे, देह देवा पुढे लक्ष जोड्याकडे, देह देवा पुढे, देह देवा पुढे हात चोऱ्या करी, हे का भक्ती खरी. आता साऊंड बरोबर लागला. आता बटनाला नेहमी हात नका लावू बरं का, व्यवस्थित लागलाय. पडते मना बाहेरी, अशी आपली भक्ती आहे. मग भक्ती तरी कशाला म्हणायचं? रामायणातील सुंदर प्रसंग आहे. एक वेळ भगवान श्रीरामप्रभू सुखासीना बसलेले असताना लखनजींनी भगवान श्रीरामांना 5 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न ज्ञान कशाला म्हणतात, दुसरा प्रश्न वैराग्य कशाला म्हणतात, तिसरा प्रश्न माया कशाला म्हणतात, चौथा प्रश्न जीव कशाला म्हणतात आणि 5वा आणि शेवटचा प्रश्न भक्ती कशाला म्हणतात. लखनजी विचारतात, अरे दादा ज्ञान कशाला म्हणतात? श्रीराम प्रभू उत्तर देताना सांगतात, अरे लखन, सर्व ठिकाणी ब्रह्म पाहणे याला ज्ञान म्हणतात. वैराग्य कशाला म्हणतात? सर्व भोगांना काक विष्टेप्रमाणे मानणे याला वैराग्य म्हणतात. माया कशाला म्हणतात? मी आणि माझं एवढंच जाणणं याला माया म्हणतात. जीव कशाला म्हणतात? जो आत्मस्वरूपाला विसरला त्याला जीव म्हणतात. आणि भक्ती कशाला म्हणतात? तर लखनजींना प्रश्न विचारल्यानंतर श्रीरामप्रभू उत्तर देतात, अरे लखनजी, माझ्यासाठी केल्या जाते बाबा ती भक्ती. आता ही काही भक्ती आहे का हो? आम्ही बारीक बारीक करू हजामत बारीक, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हारी, कांदा मुळ भाजी, कांदा मुळ भाजी, अवघी मिठाई माझी, अवघी मिठाई माझी. हे सुद्धा महाराज म्हणतात की माझी भक्ती आहे, कारण मी आणि प्रसन्न होत असतो. भक्ती का सांगत असताना सांगेन तुम्हाला, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विष्णुमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांची भक्ती भगवंताला आवडली, नामदेवरायांची आवडली, नाथबाबांची आवडली, मुक्ताबाईंची आवडली, जनाबाईंची आवडली, तुकोबारायांची आवडली. मग तुम्ही म्हणाल, ताई ओ ताई, आमचीच भक्ती त्या भगवंताला का आवडत नाही? वाटत असेल ना मावशी, झोपल्या नाही ना? झोपल्या का? जागी आहे ना? ऐका, तुम्हाला वाटत असेल कधीतरी आमचीच भक्ती भगवंताला का आवडत नाही? आपलं कसं आहे सांगू, दिवस बदलला, वार बदलला, आमची भक्ती बदलते. सोमवाराला नम शिवाय, ओम नम शिवाय, जटाधरा शिवा, जटाधरा
गजानना रे कीर्ती तुझे स्मरते महंता आज तुला नमिते। गुरुवार गेला आणि आता शुक्रवारला आता आई भवानी तुझ्या कृपेने शुक्रवार गेला आणि आता शनिवार आला। ही दुःख भंजना मारुती नंदना सुनलो सुनलो विनती बारंबार। हे बजरंगबली तोड़ दे दुश्मनांची लढी भर दे हमारी झोली। शनिवार गेला आणि आता रविवार आला। परम भाग्या सोहम भाग्या अहम भाग्या सोहम भाग्या नगरा भागी सावधानी भजनी लागा देव करा बेदारी। करा निश्चित तुमची भक्ती भगवंताला आवडेल। आपला ताये का देव करुणी घ्यावा तिने बिन जीवा सुख नाहे तिने बिन जीवा सुख नाहे। आणि एका जर देवाची तुम्ही भक्ती करत असाल ना तर निश्चित तुमची भक्ती भगवंताला आवडेल। आणि महाराज म्हणतात संकल्पावी माया संसाराची। तुम्ही संसारावर जे प्रेम करताना माझा संसार माझी मुलं माझं घरदार माझं 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 हे जर तुम्ही सोडून दिलं आणि तुम्ही देवाची भक्ती केली तर निश्चित तुमची भक्ती भगवंताला आवडेल। संतांच्या बाबतीत जर तुम्ही उदाहरण घेतलं तर संतांना अजिबात त्या ठिकाणी कुठलीच आसक्ती नव्हती आणि आपल्याला आसक्तीच आसक्ती आहे बरं का। धनाबद्दल आसक्ती सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला आसक्ती आहे माऊली। आणि अशी भक्ती फक्त संतांनी नाही केली बरं का। त्याच्यामध्ये देशाचे जवान सुद्धा असतील अहो त्यांनाही घरदार असतं बायका पुरं असतात पण त्यांना आहे का कुठली आसक्ती। आज आपण कीर्तनामध्ये जे सुरक्षित बसून आहोत ना ते केवळ आणि केवळ देशाच्या जवानांमुळे, कारण ते तिकडे सीमेवरती लढत आहेत म्हणून आज आपण कीर्तनामध्ये सुरक्षित बसून आहोत। देशाच्या जवानांचं जीवन म्हणजे साधं जीवन आहे का हो? त्यांचा त्याग म्हणजे साधा त्याग आहे का? कधी कधी तर असं होतं माऊली नुकतीच हळद लागलेली असते तिकडून कॉल येतो की तुम्हाला या देशाच्या संरक्षणाकरता अर्जंटली यावं लागेल सीमेवरती लढायला। आणि हे देशाचे जवान तिकडे जातात सीमेवरती लढायला आणि तिकडे शहीद होतात। जवानांचं जीवन म्हणजे साधं जीवन नाही बरं का। म्हणून संकल्पावी माया संसाराची आणि जी मिळेल त्यामध्ये माणसानं समाधान मानलं पाहिजे की ठेविले अनंते पैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान। आता समाधान 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 हे काही कुठं बाजारात मिळण्याची वस्तू नाही बरं का। नाहीतर तुम्ही एखाद्या किराणा शॉप मध्ये गेला आणि म्हणाला ओ दादा आम्हाला पावशेरभर समाधान द्या ना मिळेल का? नाही ना, ते आपल्या चित्तात असावं लागतं चित्तात बरं का। आणि जशी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येईल ना त्याला तुम्ही सामोरं गेलं पाहिजे बरं का। समयासी सादर भावे देवा ठेवे
सादर व्हावे. आणि तुम्ही जर समाधान नाही मानलं, तुम्ही उद्वेगच करीत राहिला तर वाटेला दुःख येणार आणि तेच अभंगाच्या भक्ती म्हणतात. कारण दुःखामध्ये तर सगळेच देवाला आठवतात. कुणी नको नको ते अट्टहास, कुणी नवस कबूल करतं देवाला, कुणी चप्पल पायात घालत नाही. नको नको ते अट्टहास लोक करत असतात. पण ज्या वेळेला जिकडे तिकडे आनंद असं सुख समाधान ऐश्वर असतं, त्या वेळेला मात्र आपल्याला देव आठवत नाही. पण तो आठवायला हवा. दुःख में सिमरन सब करे, सुख में करे जो सुख में सिमरन करे, दुःख काय होय. आणि बघा, माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतच असतात. कारण फक्त सुखाने माणूस जीवन जगू शकत नाही. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते, त्याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे बरं. मला तुम्ही सांगा, माणूस किती पायाने चालतो? हा, 2 पायाने. चुकीचं आहे. कसं चुकीचं आहे हे तुम्हाला सांगते, ऐका. आपण रस्त्याने जात असताना ज्या वेळेला आपण पहिलं पाऊल जमिनीवर टाकतो, त्या वेळेला दुसरं पाऊल कुठं असतं? हा, वर असतं, हवेत असतं, बरोबर. आणि ज्या वेळेला आपण दुसरं पाऊल जमिनीवर टाकतो, त्या वेळेला पहिलं पाऊल कुठं असतं? हा, हवेत असतं. ऍक्च्युअली माणूस एकाच पायाने चालतो, पण मदत 2 पायांची लागते. त्याच पद्धतीचं माणसाचं जीवन आहे. पहिलं पाऊल तुम्हाला सुखाचं टाकायचं आहे, दुसरं पाऊल तुम्हाला दुःखाचं टाकायचं आहे. सुखाचं आणि दुःखाचं पाऊल टाकल्याशिवाय तुमचं चालणंच होणार नाही. तुम्ही जागेवर उभं राहणार. माणसाच्या जीवनामध्ये सुख आणि माणसाच्या जीवनामध्ये दुःख येतच असतात. मला एक वेळ एक मनुष्य भेटला, म्हणाला, ताई, अहो ताई, आम्ही एवढा परमार्थ केला, एवढा परमार्थ केला, काय सांगावं तुम्हाला. सप्ताहाची वर्गणी कधी चुकवली नाही ताई, पंढरपूरची वारी कधी चुकवली नाही, पांडुरंगाचं दर्शन कधी चुकवलं नाही ताई. ताई, पण या वयात आमचा मुलगा त्या भगवंताने ते ऍक्सिडेंटने न्यावा. अहो ताई, आमची मुलगी या वयात भगवंताने न्यावी. अरे दादा, भगवान परमात्मा दुःख नाही देत रे बाबा, ती तर आपल्या कर्माची फलप्राप्ती आहे. अरे जे आधी केलंय ते मात्र आता भोगावंच लागेल. कर्म कर्म काय म्हणता हो तुम्ही? कर्म तर देवाच्या बापाने चुकलं नाही.
सर्वांना भोगावंच लागतं. इथपर्यंत आपण आलो. सर्वांनी हातात टाळी, मुखात नाम. विठोबा भजनाचा आनंद आहे बरं का. ही भजनाची ताकद आहे. मला सुद्धा येथे येऊन अतिशय आनंद वाटला बरं का. कारण छोट्या छोट्या मुली सुद्धा या ठिकाणी आज हातामध्ये टाळ वगैरे घेऊन उभ्या आहेत कीर्तनाकरिता. त्यांच्याकरता टाळे झाले पाहिजे. सुंदर वातावरण आहे. बरीच तरुण मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. यालाच म्हणायचं संस्कार. कारण संस्कार जर केले तर संस्कृती टिकणार आहे. संस्कृती जर टिकली तर धर्म टिकणार आणि धर्म जर टिकला तरच आपलं राष्ट्र टिकणार. म्हणून ही जबाबदारी आहे तुमच्या माता माऊल्यांची. कारण जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. आज आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज घडले. अरे फुकट नाही घडले माझ्या दादांनो. थोडा आवाज दे माझ्या माईला. कारण तसे संस्कार केले राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांनी. म्हणूनच तर आज छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की असे म्हटल्यानंतर जय जयकार होतो. हा जय जयकार एखाद्या व्यक्तीच्या नावाचा नाही माझ्या दादांनो. हा जय जयकार आहे त्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा. अरे राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राजा तरुण पाहिजे, संपत्तीवान पाहिजे, विद्वान पाहिजे, बलवान पाहिजे, कीर्तिवान पाहिजे, दयावान पाहिजे. सगळेच्या सगळे गुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी होते. म्हणून राजा असावा तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. नाहीतर आपण नुसतं म्हणायचं तरुण पिढींनी अरे अंधार झालाय आता दिवा पाहिजे दिवा. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. कशाला बोलावतो राजांना. काही महाशय तर याच्याही पुढचे राजा तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला बोलावता. दारूच्या बाटल्यांचे झाकणं गोळा करायला कशाला बोलावता. अरे खऱ्या अर्थाने राजाच्या तत्वांवर चालले त्या तत्वांवर तुम्ही चला. मग मला तुम्ही सांगा आपल्याला राजांना बोलवायची गरज पडते दादा. मग आपण तरी काय करतो. आपण काय फक्त त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या. आणि त्यांच्या समोर दिवे कुणी लावावे याच्यावरनं आम्ही वाद घालायला लागलो. मग आम्ही दिवे काय लावणार. आणि शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली का लाखो रुपयाचा डीजे लावतात. आणि ते डीजेवाल्याला म्हणतात ओ चला बजाव. फुल दारू पितात. मला तुम्ही सांगा हा तर राजांचा पराभव आहे. अहो राजांना कुठलंच व्यसन नव्हतं. आणि तुम्ही जर दारू पिऊन व्यसन करून त्या ठिकाणी जयंती साजरी करत असाल तर काय वाटत काय असेल राजांना.
आपली ही असली बेदरकार अवस्था पण खालच्या दर्जाचं जीवन बघून खऱ्या अर्थाने त्यांचे विचार आत्मसात करा. अरे त्यांचे फोटो प्रतिमा पुतळे आपल्या घरामध्ये आहेत, विचार किती घेतले? विचार घेतले मात्र शून्य. आणि आमच्या माता मावल्यांचे फार मोठं नवल. आमचा मुलगा एखाद्या चांगलं कार्य करायला लागला की आमच्या इथे मध्ये चढवते, पिंट्या ए बड्या तू असल्या भानगडीत पडू नको. अगं बाई चांगलं मार्गाला जातोय जाऊ दे ना. फार संकुचित विचार झाले आमच्या महिलांचे बरं का. पण आज जिजाऊ मातांचं नाव मोठ्या आदराने इतिहासामध्ये कोरलं गेलं. आजही आपण त्यांची जयंती साजरी करतो, त्यांचं मोठं आदराने नाव घेतो. याचं कारण म्हणजे त्यांचं कार्य कसं आहे. म्हणूनच तर म्हणावं असं वाटतं, अहो माता तुम्ही जर नसत्या ना तर नसते दिसले मंदिरांवरचे कळस. माता तुम्ही जर नसत्या तर नसते दिसले अंगणी तुळस. माता तुम्ही जर नसत्या ना माता तर नसते लढले हो मावळे. आणि खरंच माता तुम्ही जर नसत्या ना माता तर नसते दिसले हे विजयाचे सोहळे, हे विजयाचे सोहळे, हे विजयाचे सोहळे. म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेत असतो, कारण आपल्याला स्वराज्य निर्माण करून दिलं. म्हणून तर म्हणावंसं वाटतं, अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा. का? कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा, माझा छत्रपती राजा. शिवनेरीवर शुभ जन्मला
महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपल्या अंगावरती शहारे उभे राहतात, कारण कर्तृत्व होता तसं राजांचं बरं का. म्हणून आपण त्यांच्यासारखं नाही बनू शकत, पण निदान त्यांनी सांगितलेल्या तत्वानुसार तर नक्कीच चालू शकतो. आणि मला असं वाटतं की आपण जर व्यसन वगैरे करत असू ना, तर हा आपल्या राजांचा पराभव आहे. पण मी सांगेन, आणि या व्यसनाने कुणाचंही चांगलं होत नाही माझ्या दादा. अरे आजपर्यंत चांगलं झालं नाही, पुढे फ्युचर मध्ये सुद्धा चांगलं होणार नाही. अरे घराचे घर उद्ध्वस्त होतात, संसार उद्ध्वस्त होतात, आयुष्य उद्ध्वस्त होतात. स्वतःचंही व्यसनानं आयुष्य बर्बाद करू नका आणि त्या दुसऱ्याच्या लेकी बाळीचंही आयुष्य बर्बाद करू नका. राष्ट्रसंतांचं फार गोड भजन आहे. क्या किया क्या किया क्या किया रे, ओ तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, किया रे, किया रे, किया क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे हो. अरे यूं बोतल पे बोतल पीने से क्या फायदा, सुबह पी जाओगे तो शाम को उतर ही जाएगी, लेकिन 7 दिन ये हरिनाम का प्याला पी तो देख बंदे, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी. दारू पीना आयुष्य बर्बाद करू नका. क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे हो. जिसे